नमस्कार स्वामी भक्तांनो, कथा मंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक कथा, कडुनिंबावर घाव आणि श्री स्वामी समर्थांची हाक। अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आजही त्याची प्रचिती भक्तांना येत असते। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरामध्ये इसवी सन 1856 मध्ये प्रकट झाले। त्यांनी अनेक चमत्कार केले असे सांगितले जाते। अशीच एक कथा स्वामींना विशेष प्रिय असलेल्या झाडांविषयी सांगितली जाते। पण ती कथा काय आहे हे पाहण्याआधी व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन। त्यांनी याची देही याची डोळा स्वामींना पाहिले। त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवले आहे। त्यातील वाचलेला एक भाग जशाच्या तसा इथे नमूद करीत आहे। स्वामींना कधी गाढ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही। फार रात्र झाली की ते तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत। मग पांघरुणातून रात्री 1:30च्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत। बरेच वेळा पुराणातील काही आयतेही आळवत असत। अचानक मोठ्या मोठ्याने वेद म्हणत, कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत। असे रात्रभर चाले। अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत। स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती। एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते। एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला। त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणीच इकडे मठामध्ये स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे। भक्त मंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले। तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनी सुद्धा स्वामींच्या कथांचा अनुभव घेता येईल। त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथा मंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।